नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडण्यासंबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येते की सध्याच्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. तसेच जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 गुरास कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेले गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेले गुराढोरांची विक्री. कलम 99 सडकेसंबंधीचे नियम न पाळणे. कलम 100 प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. अन्वय पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांचे परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येते. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावर सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूची ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वय पशुपालनासंबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वय तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल व नागरिक क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. आयुक्त महानगरपालिका अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य पदाकरिता रविवारी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन सोमवारी सकाळी प्रत्येक तालुका स्तरावर मतमोजणी होऊन निकाल हाती आला. अमरावती जिल्ह्यातील 23 सरपंच आणि 147 सदस्य पदाचा निकाल दुपारी हाती आला असून 23 सरपंच जागेपैकी तब्बल 12 जागेवर भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर 83 सदस्य पदावर सुद्धा भाजपचे उमेदवार निवडून आल्याने अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा भाजपाचा बोलबाला दिसून आला. अनेक ग्रामपंचायतीत काँग्रेससह अजित पवार गट, शिंदे गट, पवार गटाचा सुफडा साफ झाला तर अपक्ष उमेदवाराने सुद्धा यावेळी बाजी मारली आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक मतदान अनेक मतदान केंद्रांवर 5 नोव्हेंबरला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात अनेक मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली तर काही मतदान केंद्रांवर वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसून आलेत. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अमरावती जिल्ह्यातील 20 पैकी 19 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी 77.44% मतदान तर 50 पैकी 19 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांसाठी सरासरी 63.67% मतदान झालेत.
याच निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होऊन अनेक ग्रामपंचायत निकालात भाजप उमेदवाराने बाजी मारली. यात चिखलदरा येथे 3 सरपंच जागेपैकी एका जागेवर भाजप तर शिंदे गटाच्या उमेदवाराने सरपंच पदावर बाजी मारली, तर एका अपक्ष उमेदवार सुद्धा निवडून आला. सदस्य पदावर भाजपाचे 2 तर अपक्ष उमेदवाराने तब्बल 14 जागेवर विजय मिळविला. धारणीत भाजपा आणि सदस्य पदावर भाजपा उमेदवार निवडून आलेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 3 सरपंच पदांपैकी भाजप 1, काँग्रेस 2 तर सदस्य पदावर भाजप 16, शिंदे गट 5, काँग्रेस 11 असे उमेदवार निवडून आलेत. चांदुर्ले तालुक्यात 3 सरपंच जागेवर 3ही जागेवर भाजपने विजय मिळविला, तर 18 सदस्यांपैकी 16 जागेवर भाजप तर 2 जागेवर काँग्रेसला समाधान मानावे लागले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात 2 सरपंच जागेंपैकी 2ही जागेवर भाजपाने विजय मिळविला. 12 सदस्य जागेपैकी 12 भाजपाचे उमेदवार निवडून आलेत. मोर्शी तालुक्यात 3 सरपंच जागेपैकी 1 भाजप, 1 काँग्रेस तर 1 अपक्ष उमेदवार निवडून आलेत. 30 सदस्य जागेपैकी 6 भाजप, 1 अजित पवार गट, 8 काँग्रेस तर 16 जागेवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळविला आहे. दर्यापूर तालुक्यात 1 सरपंच जागेपैकी एका जागेवर भाजपाने दणदणीत विजय मिळविला, तर 4 सदस्य जागेंपैकी भाजप 1, काँग्रेस 1 अन्य 1 उमेदवार निवडून आलेत. जिल्ह्यातील दुपारपर्यंत हाती आलेल्या निकालावरनं एकूण 23 सरपंच जागेंपैकी 12 सरपंच पदावर भाजपाने विजय मिळविला आहे, तर 83 सदस्य पदावर सुद्धा भाजपाचे उमेदवारांनी बाजी मारली. या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा पक्षाने आपला बोलबाला कायम ठेवला आहे. माजी पालकमंत्री भाजपा शहर अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या वाढदिवस निमित्त सोमवारी सकाळपासून शेकडो हजारो चाहत्यांनी त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा देण्याकरिता गर्दी केली होती. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन पोटे यांना वाढदिवसाच्या मंगलकामना दिल्या, तर अनेकांनी केक कापून शाल आणि संत गजानन महाराजांची प्रतिमा भेट देऊन आमदार पोटे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपा महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी 54 दिव्यांची आरास बनवून माजी पालकमंत्री पोटे यांना ओवाळण्यात आले. यावेळी भाजपाच नव्हे तर राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. माजी पालकमंत्री तसेच अमरावती शहर भाजपा अध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्या वाढदिवशी त्यांच्या इरविन चौक परिसरात असलेल्या कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्यात जिल्ह्यातील हजारो चाहत्यांनी हजेरी लावून आमदार प्रवीण पोटे यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याकरिता सकाळपासून कार्यालयात शेकडो हजारो नागरिकांची गर्दी दिसून आली. अनेक चाहत्यांनी पुष्पगुच्छ, संत गजानन महाराजांची प्रतिमा, शालसह अनेकांनी केक कापून आमदार पोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. माजी पालकमंत्री आणि आमदार प्रवीण पोटे यांच्या वाढदिवशी महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी वेगळंच त्यांना या ठिकाणी शुभेच्छांचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. दिव्यांची आरास या ठिकाणी तयार करून त्यांना ओवाळण्यात आलेलं आहे आणि भरभरून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे. शुभेच्छा देण्याकरिता जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय दिसून आली. माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरिता उसळलेली गर्दी, अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर भाजपा पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे. सकाळपासून त्यांच्या कार्यालयामध्ये माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्याकरिता अनेकांनी शुभेच्छाचा वर्षाव या ठिकाणी केलेला आहे. शाल, कोणी श्रीफळ तर पुष्पगुच्छांचं देऊन या ठिकाणी प्रवीण पोटे यांना शुभेच्छा देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील अनेक क्षेत्रातील राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, अनेक क्षेत्रातील नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि आमदार प्रवीण पोटे जे भाजपा शहर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अनेक पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी केला जात आहे. यावेळी भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपा पदाधिकारी किरण पातुरकर, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोशतिया, दैनिक मंडळ संपादक अनिल अग्रवाल, समाजसेवक नितीन कदम, भाजपा पदाधिकारी विवेक कलोती, चेतन पवार, मिलिंद बांबल, हरिणा नेत्रदान,
समितीचे सर्व पदाधिकारी, क्रीडाईचे पदाधिकारी, एकता प्रॉपर्टी असोसिएशनचे पदाधिकारी, भाजपा महिला मोर्चा प्रदेश पदाधिकारी, सुरेखा लुंगारे, माजी उपमहापौर संध्या टिकले, लविना हर्षे, रीना मोकलकर सह अनेक महिला पदाधिकारी उपस्थित होते. महिला भाजप पदाधिकारी वतीने 54 दिव्यांचा आरस बनवून आमदार पोटे यांना औक्षवंत आणि ओवाळून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार प्रवीण पोटे यांना मात्र फक्त भाजपच नाही तर अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावून शुभेच्छा देण्यात आल्या. आमदार प्रवीण पोटे, माजी पालकमंत्री आणि भाजपाचे शहराध्यक्ष ज्यांच्या हाती आलं आणि अमरावतीच्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. आमदार प्रवीण पोटे यांच्या वाढदिवसाला शेकडो हजारोंनी या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षाव केला. हो, काय सांगाल, काय आभार म्हणा आपण जनतेचं? आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त माझे मित्रमंडळी यांनी आज माझा वाढदिवस साजरा केला आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी, माझे वेगवेगळ्या पक्षातले मित्र येऊन त्यांनी शुभेच्छा दिला. या सगळ्या माझ्या मित्र, माझा जो परिवार आहे त्यांना मी मनापासून माझ्या शुभेच्छा देतो. कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने वाढदिवस करणं आणि मी कालपर्यंत म्हणजे आज सकाळी मुंबईवरून आलो, मला माहीतसुद्धा नव्हता का वाढदिवस एक रुटीन म्हणून सगळ्यांना भेटायच्या दृष्टिकोनातून मी आलो. पण आमच्या मित्रमंडळीने आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी फार चांगलं आयोजन या ठिकाणी केलं. मी सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी त्याचा खूप आभारी आहे. धन्यवाद. भाजपा शहर जिल्हा अध्यक्षपदाची आपल्यापर्यंत जेव्हा धुरा सांभाळली गेली, मोठं चैतन्य या ठिकाणी दिसून येत आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर आनंद दिसून येत, काय सांगायला? मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून जेव्हा पदभार सांभाळला त्यानंतर एक महत्त्वाचा माझ्या डोक्यात एक आला आहे की भारतीय जनता पार्टी ही एका ठिकाणी न राहता सगळ्यांसाठी सगळे मिळून मोठी पार्टी होऊ शकते. या दृष्टिकोनातून आपण मोठ्या पद्धतीने सगळे जुने नवीन कार्यकर्ते एकत्र करतो आहे आणि भारतीय जनता पार्टी आजच्या स्टेजमध्ये अमरावतीमध्ये मोठी पार्टी तुम्हाला दिसेल. तशी देशामध्ये आणि जर महाराष्ट्रात पाहिली तर भारतीय जनता पार्टी मोठीच पार्टी आहे. परंतु अमरावतीमध्ये काही काळामध्ये पार्टीमध्ये फार सातत्याने काही लोकांची आवक जावक चालू होती. परंतु मी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जुने नवीन एका ठिकाणी आले आणि पार्टीला एक चांगला उभरून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने किंवा देशामध्ये नरेंद्रभाई मोदींच्या मार्गदर्शनात ज्या पद्धतीने पार्टी मोठी होत आहे त्याच पद्धतीने अमरावतीतसुद्धा आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनात अमरावतीसुद्धा पार्टी मोठी होईल. कत्तलीकरिता घेऊन जाणारे गोवंशचे बोलेरो वाहन सुसाट वेगाने जात असताना नांदगाव पेठ पोलिसांना माहिती होताच तात्काळ नाकाबंदी केली. पोलीस दिसताच वाहन चालकाने बॅरिगेट्स तोडून पुढे सुसाट वेगाने पळाला. मात्र रामगाव फाट्याजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाने अनेक पलटी घेऊन पुलाचे कठडे तोडून पुलाखाली कोसळला. या अपघातात 5 गायी मृत्युमुखी पडल्या तर 7 गायी गंभीर जखमी झाल्या. अपघातात चालकासह एक सहकारी सुद्धा गंभीर जखमी झाला. परराज्यातून अमरावती शहरात कत्तलीकरिता अनेक वाहने गोवंश घेऊन दाखल होत असतात. मात्र अशांवर पोलिसांची आणि बजरंग दलाची करडी नजर असल्याने पोलीस विभागाने अनेक वेळा अनेक गोवंश तस्करी करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुद्धा केली. अशीच MH48T7780 क्रमांकाचे बेलोरा पिकअप वाहनात अनेक गायी घेऊन कत्तलीकरिता अमरावती शहरात दाखल होण्याची नांदगाव पेठ पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी सुद्धा तात्काळ बॅरिकेड्स लावले. मात्र वाहन चालकाला पोलीस दिसतात त्याने भरधाव वेगाने गाडी चालवीत बॅरिकेड्स तोडून पसार झाला. पोलिसांनी सुद्धा लगेच बेलोरा वाहनाचा पाठलाग केला. वाहन चालकाने वाहन रिंग रोड लालखडी मार्गाने जाऊन राम गावाकडे निघाला. अशातच वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाने 3-4 पलटी घेऊन रामगाव जवळील पुलाचे कठडे तोडून थेट पुलाखाली कोसळला. या अपघातात वाहनातील 4 गायी मृत्युमुखी पडल्या तर 7 गायी गंभीर जखमी झाल्यात. यासोबतच वाहन चालक आणि त्याचा सहकारी सुद्धा जखमी झाल्याने दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केलेत. पोलिसांनी तात्काळ क्रेन वाहन बोलावून जनावरांना बाहेर काढण्यात आले. ही घटना घडताच रस्त्यावरील वाहन चालकांनी धाव घेऊन मृत्युमुखी पडलेल्या गायीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ता पंडित प्रदीप मिश्रा यांचा अमरावती शहरात पहिल्यांदाच भव्य दिव्य महापुराण कथेचे आयोजन करण्यात येत आहे. या महापुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन 16 डिसेंबरला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. 15 डिसेंबरला शहरात न भूतो न भविष्यती लाखो महिलांच्या उपस्थितीत कलश यात्रा काढण्यात येणार आहे.
पंडित मिश्रा यांच्या कथेला लाखो भाविकांची उपस्थिती राहणार असल्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने प्रत्येक तालुका स्तरावर स्वयंसेवी तयार करण्यात आले असून कार्यालय सुद्धा निर्माण करण्यात आले आहे। या निमित्त 7 नोव्हेंबरला सांस्कृतिक भावनेते अनेक संतसह स्वयंसेवी संघटना कथेला मदत करणारे हजारो कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार आहे। याच महापुराण कथा कार्यक्रमाबाबत खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। 4 बजे के बीच में संतों के बीच में ये होने जा रहे हैं। ऐसी कल की मीटिंग की जानकारी देने के लिए आप सभी पत्रकारों को यहाँ पे बुलाया हुआ है। हम आपसे सबसे विनती है, आग्रह है कि इस कथा का सफलतापूर्वक और अपना पूरा इसमें योगदान देके इस कथा को सफल बनाएं, ये सभी आपको सब विनती करेंगे। माइक्रो प्लानिंग इनकी है, एग्जीक्यूशन खुले लिया था और हमारे उनके साथ में लगे हुए हजारों कार्यकर्ता होगा। मैं आप सबसे निवेदन करूंगा कि इस बारे में अगर आपकी कोई भी प्रश्न है, कोई जिज्ञासा है तो आप निसंकोच पूछें। तो एक निवेदन करूंगा कि यहाँ पे कथा के अलावा हम लोग कथा से संबंधित जो भी आपके प्रश्न है उसके बारे में आप जो भी पूछना है पूछ सकते हैं। इसका नियोजन होना बाकी है, लेकिन मैं आपको बता दे रहा हूँ, करीब हमने 200 एकड़ जगह में पार्किंग की व्यवस्था की है और सब अलग है। अगर जो लोग साइकिल से आएंगे तो साइकिल की अलग है, कोई अपने 2 व्हीलर से आएंगे तो 2 व्हीलर वालों के लिए अलग है। सारी प्लानिंग हो चुकी है। वो जो लोग बस में आएंगे बाहर गाँव से, प्राइवेट काफ़ी बसेस आ रही है, कई लोग अपनी प्राइवेट कार से आएंगे, बहुत सारे हज़ारों की तादाद में ऑटो रिक्शा से लोग आएंगे। तो सबके लिए अलग अलग पार्किंग के जोन बनाए गए हैं और इस बारे में हमारी निरंतर पुलिस आयुक्तालय के माध्यम से और ट्रैफिक विभाग के माध्यम से और हजारों कार्यकर्ताओं के माध्यम से इसके पहले सैकड़ों मीटिंग हो चुकी है और हम लोग सुबह से लेकर रात तक 12 बजे तक वहाँ ऑन द स्पॉट सब नियोजन कार्य में लगे हैं। तो किसी को किसी प्रकार की तकलीफ न हो गए, प्लस 1 लाख लोगों की खाने की व्यवस्था, कई लोगों की वहाँ रहने की व्यवस्था, स्नान की व्यवस्था, ऐसे बहुत सारी व्यवस्था देने के लिए समाज की बहुत सारी संस्थाएं आगे आ गई है और कल की प्रमुख सभा है। तो आगे जैसे जैसे हम बिल्कुल हर हफ्ते 2 हफ्ते में आपको पूरी जानकारी देते हैं। हे जे आयोजन होत आहे शहराच्या कुठल्याही प्रकारच्या विकासामध्ये बाधे किंवा अडथळा येणार नाही आणि ही जी कथा आहे सर्व सामूहिक अमरावतीकरांची कथा आहे। ही कथा आयोजन करताना पूर्ण नियमाचं पालन करण्यात येईल आणि ज्या पद्धतीनं जे परमिशन आम्हाला लागेल त्या सर्व परमिशन आम्ही या ठिकाणी घेऊ, तरच आम्ही कथा करू। माझं म्हणणं ऐकून घ्या माझं म्हणणं आहे त्याच्यामुळे वावर होता तो श्रीनिवास आपण विनंती करतोय आलेला आहे ना, तिथले लोक बघितले आजचं प्रेस कॉन्फरन्स फक्त उद्या ह्या कार्यक्रमाचं जे आयोजन करणार आहे त्याची पहिली मीटिंग जे सांस्कृतिक बोर्डला घेतली आहे त्या सर्व अमरावतीकरांचं एक आम्ही सजेशन, मार्गदर्शन आणि त्यांचे सुझाव मागवासाठी मीटिंग घेतली आहे आणि त्याची फक्त माहिती आपल्याला या माध्यमातून त्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे आणि आपण या सर्व या ठिकाणी आलात आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला अपेक्षा करतो की आपण ह्या आयोजनामध्ये आपलं सफलतापूर्वक योगदान देऊन जास्तीत जास्त ह्या कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करा आणि याच्या कार्यक्रमाचं व्यवस्थित चांगला प्रचार करा, हे त्यासाठी आपलं अपेक्षा करतो। कागज पर पूरा हो गया है, जगह पे थोड़ी तैयारी चालू है और अधिकतम जो नियोजन है वो कल की सभा जो होगी सांस्कृतिक भवन में 7 तारीख की, उसमें पूरे नियोजन पे विचार करके परसों से उसको पूरे द्रुत गति से सब कामों पर अमल किया जाएगा। 15 तारीख को यहाँ आ जाएंगे। 1 लाख महिलाओं की कलश यात्रा निकाली जाएगी। कलश यात्रा का मार्ग और अभी कितनी लंबाई होगी ये तय नहीं किया गया है, लेकिन अमरावती नहीं पूरे हिंदुस्तान के इतिहास की सबसे बड़ी कलश यात्रा होंगी, यह हम अभी पूरे आत्मविश्वास के साथ कह सकते हैं। इसके साथ ही यह जो आयोजन है 16 तारीख को दोपहर 2 से 5 3 घंटे की कथा होगी। तो यह कथा का आयोजन अत्यंत ही
10,000 कार्यकर्ताओं के मार्गदर्शन में हो रहा है, उनकी व्यवस्था में, और हज़ारों पुलिस डिपार्टमेंट, ट्रैफिक सबके, और अमरावती के अभी तक 10,000 से ज़्यादा लोगों ने अपना नाम कार्यकर्ता करके लिखा दिया है। सबको अपनी जवाबदारी बांट दी गई है और रोज़ 1 लाख लोगों का भोजन, चाय, नाश्ता दोनों समय का भोजन, पूरी व्यवस्था वहाँ की जाएगी। इसके साथ ही पीने के पानी की व्यवस्था, स्नान की, और जो हम कहते हैं लघु शंका की, इनके लिए सब उत्तम से उत्तम व्यवस्थाएं वहाँ की जा रही हैं। कौन से जो हिंदुस्तान से लोग आ रहे हैं, सिर्फ जिले से नहीं, दिल्ली से भी आ रहे हैं लोग, मुंबई से भी आ रहे हैं, यानी ऐसा कोई मर्यादा नहीं है। जिनको लग रहा है भाई हाँ हमारे नज़दीक के लोग हैं, हमको सामने बैठ के कथा सुनने मिलेंगी, तो वो पूरे हिंदुस्तान से इस कथा में लोग आते हैं। पूरे हिंदुस्तान में नहीं, विश्व में उनके फॉलोअर हैं। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन यांनी काही महिन्यापूर्वी सनातन हिंदू धर्माबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा निषेध देशभर अनेकांनी केला होता. याच वक्तव्याचा याआधी अमरावती शहरात सुद्धा कालीमाता मंदिर पीठाधीश्वर शक्ती महाराजसह सनातन धर्मप्रेमींनी केला होता. आता मात्र पुन्हा शक्ती महाराज हे महाराष्ट्रभर देवदर्शनाला दाखल होऊन त्यांनी अनेक ठिकाणी स्टॅलिन यांचा निषेध व्यक्त केला. पंढरपूर येथे दाखल होऊन आधी विठू माऊलीचे दर्शन घेण्यात आले. यात अनेक भाविकांनी पुष्पहाराने शक्ती महाराजांचे स्वागत केले. या दरम्यान शक्ती महाराजांनी स्टॅलिन यांचे फोटो रस्त्यावर फेकून फोटोला पायाखाली तुडवले. नागरिकांनी सुद्धा यावेळी स्टॅलिन यांच्या फोटोला चप्पलनी बदडले. सनातनी धर्मविरोधात वक्तव्य करणाऱ्या स्टॅलिन यांचा सर्वत्र निषेध केला जाईल अशी प्रतिक्रिया कालीमाता मंदिर पीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी व्यक्त केली. हम लोग सब पंढरीनाथ जी के दर्शन करने आए. अपने महाराष्ट्र का जो सबसे बड़ा जो मेन तीर्थ है और ये हमारा मायका है, क्योंकि अमरावती शहर में कौंडिन्यपुर है और अम्बा माता का मंदिर है, वहाँ से रुक्मणी हरण हुआ था. उसके उपलक्ष्य में हम लोग आज पंढरीनाथ जी ने हमको बुलाया है यहाँ पे, और आज हम लोग पंढरीनाथ जी के दर्शन करके हम इसके थोड़े से बाहर जाके जो स्टालिन जो तमिलनाडु के जो मुख्यमंत्री के बेटे ने जो सनातनी धर्म पे जो अनसन खराब व्यक्त शब्द बोला था, उसका आज हम लोग पंढरीनाथ जी के नगरी में निषेध का कार्यक्रम हम लोग कर रहे हैं. ये माता का आशीर्वाद है. चालो एक नीचे बिछाओ, लाइन से बिछाओ. देखो ऐसा है, ये ऐसा चालू, ये ऐसा ये लो, ये ऐसा ऐसा सीधा बिछाओ. आड़ा मत खड़ा, ये बिछाओ एक एक. नहीं ऐसा नहीं, ये क्या और माता के आशीर्वाद से हम लोग आज पंढरपुर में आज हम लोग माता के आशीर्वाद से पंढरीनाथ जी के हम लोग सभी पंढरपुर निवासी लोग और महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती शहर के ओर से हम हमारा परिचय दिए हैं. हम लोग महाकाली माता शक्तिपीठ महाकाली माता अमरावती की ओर से भाई 1001 पूजा है क्या? पूजा है हमारी 1001 आज महाकाली माता शक्तिपीठ अमरावती की ओर से हम 1008 महाशक्तिपीठ पीठाधीश्वर श्री शक्ति जी महाराज जी बोल रहे हैं. और आज हम लोग पंढरीनाथ जी के चरणों में पंढरपुर के रहवासी और हमारे सभी भक्त निवासी इसका हम लोग ये जो सनातनी धर्म के बारे में इसने जो तमिलनाडु के मुख्यमंत्री के बेटे ने जो बोला था अपने सनातनी धर्म के लिए उल्टा सीधा, उसका आज हम लोग भगवान पंढरीनाथ जी के ऋषिवर के चरणों में
आज हम लोग सभी मिलकर जाहिर निषेध कर रहे हैं। बोलो पंडरीनाथ भगवान की जय। पंढरपुर की बोलो पंडरीनाथ भगवान की तमिलनाडु ग्रुप फोटो घेऊन घे आगे आपण ते अरे को जूते मारो और हम लोग माता के आशीर्वाद से ऐसा कोई भी अगर हमारे पूरे महाराष्ट्र हिंदू धर्माबद्दल गलत बोलल्याबद्दल याचा जाहीर निषेध करता आम्ही ये लो और लो चपली न मारा पूरा घुमा लो तमिलनाडु का इसने अपने हिंदू धर्म खत्म होना चाहिए उसने बोला हुआ है ये इसका आज हम लोग और मारो चप्पल से मारते रहो भैया लेते रहो और इसका हम लोग आज चप्पलों में हम लोग तमिलनाडु का बोलो पंडरीनाथ भगवान की पंडरीनाथ जी के दर्शन के लिए और आज हम लोग पंढरपुर निवासी हमारी खड़े हैं। आज मैं पंढरपुर विठोबा रुक्माई संस्थान को मैं श्री महाकाली माता शक्तिपीठ की ओर से हार्दिक अभिनंदन देता हूं और हमारे को उनकी परमिशन सभी भक्त लोगों की परमिशन मिलने से आज हमने पंढरपुर निवासी में पंडरीनाथ जी के चरणों में आज हमने ये जो तमिलनाडु के मुख्यमंत्री लड़के ने जो हमारी सनातनी को धर्म खत्म करने के लिए बोल रहा है, आज इसको हमने चप्पलों से हमारे सभी भक्तों लोगों ने इसका निषेध किया है। जाहिर निषेध किए ना, जाहिर निषेध भगवान की जय। ऐसा कोई भी पैदा नहीं होना चाहिए पूरे भारत में कि ऐसा कोई पैदा हो जाए और हमारे हिंदू धर्म को खत्म करने की कोशिश करे। यह अब हम पंडरीनाथ जी से प्रार्थना कर रहे हैं कि ऐसा कभी पैदा होने मत देना। बोलो पंडरीनाथ तो उसको ही खत्म कर देना। प्रहार पक्षाचे आमदार दिव्यांगांचे उदारक समजले जाणारे आमदार बच्चू कडू यांनी रविवारी रात्री अचलपूर मतदारसंघातील चमक या गावात कबड्डी सामन्याचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी तरुणांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी सुद्धा कबड्डीच्या मैदानात एंट्री करून एकाच वेळी 2 गड्यांना बाद केले। बच्चू कडू यांनी अशा अनोख्या पद्धतीने एंट्री मारून उद्घाटन केल्याने खेळाडूंमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता। एकीकडे आपल्या राजकीय फटकारात बच्चू कडू सर्वांचे आवडते असताना आताही त्यांच्या बालपणीचा मैदानी खेळ ते विसरले नाही। त्यांनी 2 गडी बाद केल्याने उपस्थितांनी टाळ्या वाजवून आमदार कडूंचे अभिनंदन केले। बच्चू यांची तळे देणार आहे आणि उत्कृष्ट खेळाडू होते। आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकी रायपूर येथे वर्कशॉप दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले। वर्कशॉपमध्ये ठेवण्यात आलेले शेतीचे अवजारे चोरीत असताना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। चोरट्याने झाड झुडपात लपविलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे। आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकी रायपूर येथे वर्कशॉप दुकानाच्या टीनाच्या शेडमध्ये ठेवलेले लोखंडी शेती अवजारे बनवण्याकरिता असलेले लोखंडी चौरस पाईप चोरट्यांनी चोरून नेत असल्याचे रितेश पडगण बाहेरगावावरून घरी येताच त्यांनी तात्काळ चोरट्याला पकडण्यासाठी परिसरात आरडाओरडा केला। त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी धाव घेत चोरट्याला रंगेहात पकडल्याचे घटना 5 नोव्हेंबर रोजी दुपारच्या 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। रितेश अशोक पडघान याने थेट आसेगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंदवली। त्यांच्या तक्रारीनुसार आसेगाव पोलिसांनी आशिष दांडेकर असे अटक करून ताब्यात घेतले, तर एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला। आरोपी याने रोडच्या बाजूला असलेल्या झाडे झुडपामध्ये ठेवलेले चौरस पाईप 244 इंच लांबीचे 2 फुटाचे 2 नग, किंमत अंदाजे 600 रुपये, 2 ते 4 इंच लांबी 3 फुटाचे 2 नग, किंमत अंदाजे 800 रुपये, 2 ते 4 इंच लांबी 4 फुटाचे 2 नग, किंमत अंदाजे 1000 रुपये, ड्रिल मशीनचे प्लेट, किंमत अंदाजे 1000 रुपये असा एकूण 3400 रुपयाचा आरोपीच्या ताब्यातून माल जप्त करण्यात आला।
आशिष दांडेकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अविनाश सोपान अमझरे असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379-34 नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजू सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश प्रधान पुढील तपास आसेगाव पोलीस करीत आहे. परतवाडा शहरातील पॅलेस हॉटेलमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीला राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, केंद्रीय सचिव पवन बैस, विदर्भ प्रदेश संघटक संजय जोशीसह अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. पत्रकारांचे कार्य, त्यांच्या समस्या अशा अनेक विषयावर अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या संघटनेचे पहिल्या राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन मुक्तागिरी येथे करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा स्पष्ट करण्यात आली. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या विदर्भ व अमरावती जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्याकरिता विशेष सभा परतवाडा येथील जयस्तंभ चौक स्थित रामजी पॅलेस हॉटेलमध्ये बोलावण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये मंचावर राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेशचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे, केंद्रीय सचिव पवन बैस, विदर्भ प्रदेश संघटक संजय जोशी, अमरावती जिल्हा मार्गदर्शक सल्लागार समिती राजेंद्र शर्मा, हरीश पुरोहित मंचासी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नितेश किल्लेदार यांनी केले असून पत्रकारांना एकजूट राहण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी संघटनेची गरज आहे. संजय जोशी यांनी आपले विचार मांडताना जिल्ह्याचे संपादक पत्रकारांना कोणत्याच प्रकारची मदत करत नाही, त्यावर येणाऱ्या संकटासोबत राहत नाही, वास्तविकता सांगितली. त्याचप्रकारे हरीश पुरोहित यांनी पत्रकारांच्या व्यथा आणि जाहिराती संदर्भात पत्रकारांमध्ये होणारे मतभेद सभेसोबत मांडले. जिल्ह्यात सुद्धा आमचे मिलिंद अरुणकर नावाचे एक पत्रकार होते. त्यांचा परिस्थिती पाहिलेली आहे की पत्रकारिता करत असताना त्यांचं जर ज्यावेळेस एखादं ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्यावेळेस त्याला दवाखान्यात नेऊन सोडतात त्यावेळेस त्याच्या मागं कोणीच नसतं आणि ज्यावेळेस तो ते बिल पाहतो तर त्यावेळेस सगळ्यात जास्त धक्का त्याला लागतो. आणि मग अशा वेळेस त्याला कुठून कोण सहकार्य करणार, कोण देणार? ज्या वृत्तपत्रासाठी तो आयुष्यभर भरडतो, ज्या वृत्तपत्रासाठी तो आयुष्यभर त्याची सेवा देतो, ते वृत्तपत्र त्याच्यावर फक्त एक छोटीशी बातमी मी बोलत नव्हतो आणि बोलून काही चालतही नाही. मी कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा माणूस पहिल्यापासून. कमी बोला, कार्य करून दाखवा. आज मधुसूदन भाऊ गेल्या 26 वर्षापासून त्यांचा माझा स्नेहाचा आणि प्रेमाचा संबंध आहे. आणि संजूजी जोशी, राजेंद्र शर्मा, ललित कांबळे, सुनील आणि उपस्थित जितके आहे इंगळे, सगळ्यांसोबत माझा स्नेहाचाच संबंध आहे असं मला वाटतं. मी परिचित आहोत. ही संघटना स्थापन होत आहे याबद्दल मी तुमच्या सर्वांतर्फे एकच बोलू इच्छितो का खरोखर ज्यावेळेस कोणत्या पत्रकारावर आघात होतो, आता संघटना भरपूर स्थापन झाल्या, मी त्या संघटनेमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होतो किंवा नव्हतो, परंतु आघात ज्यावेळेस होते त्या एकट्याच माणसाला सगळा आघात सोसावा लागतो आणि त्या आघातामध्ये तो खरोखर इतका पलट होऊन जातो तर त्याची मानसिकता नसते का कोणत्या संघटने, आणि आपण संघटनेला सहभागी व्हावं. यांना एकच विनंती राहील माझी का खरोखर आपापला व्यवसाय आपापल्या स्किलप्रमाणे असतो, याच्यात तुम्हाला मला काही सांगण्याची गरज नाही आहे. परंतु खरोखर ज्यावेळेस कोणत्या पत्रकारावर सत्यता काढून चुकीचाही, कसं आता मधुसूदन भाऊ तुम्हाला माहीत आहे, पत्रकारिता करताना चुक्या पत्रकाराच्या होत नाही असं नाही, पत्रकाराच्याही चुक्या होतात. येणाऱ्या काळात परिस्थितीला झुंज द्यायची या प्रकारचा संदेश दिला. केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी राज्यात
17 जिल्ह्यात संघटनेचा मोठा व्याप निर्माण केला असून येणाऱ्या काळात अचलपूर मेळघाट या ठिकाणी पत्रकारांचा मेळावा आयोजित करण्याची माहिती पत्रकारांना दिली. पत्रकारांना फॉर्म भरून ओळखपत्र त्याचप्रकारे पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येण्याची माहिती दिली. राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी नितेश किल्लेदार तर अमरावती जिल्हाध्यक्षपदी ललित कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. सोबतच तालुक्यातील जबाबदारी सय्यद हुसेन यांना देण्यात आली. जिल्ह्याच्या संघटकपदी डॉक्टर राज इंगळे, व्हिडिओ जर्नलिस्ट जिल्हा प्रमुख शाहरुख खान, मेळघाट संपर्क प्रमुख धीरज सुरतने, चिखलदरा तालुका अध्यक्ष मोहन गायन व महिला जिल्हाध्यक्षपदी दीपाली दीपक चंदेल यांची निवड करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात 40 ते 50 पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार जिल्हाध्यक्ष ललित कांबळे यांनी मानले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.